परमेश्वर अद्भुत आहे, परमेश्वर महान आहे. आणि ज्या साक्षी आपल्याकडे आलेल्या आहेत, विशेष करून आपण सुरुवातीपासून जर बघितलं तर महिमा जे मग एज्युकेशनचं करिअरचं क्षेत्र असू दे किंवा जॉबचं असू दे, प्रत्येक वेळेस जेव्हा आपण परमेश्वर अवलंबतो, परमेश्वर विश्वास ठेवतो, परमेश्वराचा गौरव करतो, महिमा करतो, परमेश्वर आपल्याला विपुलतेने आशीर्वादित करतो. आणि जेव्हा आपण पाहतो की इतरांसाठी जेव्हा मध्यस्थीची सेवा आपल्याला आहे, आपण जेव्हा मध्यस्थी करतो तेव्हा परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. अशक्याला शक्य करणारा आपला परमेश्वर आहे. आपण परमेश्वराचे आभार मानूया, धन्यवाद देऊया. आणि जाधव पाळक साहेबांचे साक्ष मध्ये नेहमीच आपण परमेश्वराला गौरवतो, धन्यवाद देतो. आपली स्वप्न पूर्ण करणारा देखील परमेश्वर आहे. मग ते वय काय आहे किंवा कधी ते स्वप्न पाहिलं असेल, पण परमेश्वर पूर्ण करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण त्याची लेकर आहोत. हालेलुया, हालेलुया. देवाला धन्यवाद असो. आणि प्रभू जोरात टाळ्या वाजू. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे ऑनलाईन देखील आहेत त्यांचे देखील ख्रिस्ती मीडिया चर्च ताडीवाल रोड यांच्यातर्फे आम्ही स्वागत करतो. आजच्या वचनाकडे आपण मनन करणार. तो मी विनंती करतो की प्रत्येकाने आपलं बायबल उघडावं, शास्त्रपाठ काढावं. स्तोत्रसंहिता 46 कडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत, साम्स 46. आणि त्यामधनं आपण वचन वाचणार आहोत 10. ज्याला कृपया सापडेल त्याने मोठ्याने वाचा. प्रेज द लॉर्ड. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीवर माझा महिमा वाढेल. आणि बी स्टील अँड नो दॅट आय एम द लॉर्ड. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या जीवनामध्ये, आपल्या प्रसंगामध्ये जेव्हा आपण विचार करतो, आपण कधी आपल्या प्रवासामध्ये या लहानपणापासून जे काही आपले वय आहे, मग आपण लहान लेकर आहोत, तरुण आहोत, प्रौढ आहोत, जे काही आपण पुरुष आहोत किंवा महिला आहोत, आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्रत्येक आपल्या वयानुसार वाढ आपली होत असते. जसं शालेय जीवनातनं कॉलेजचं जीवन असेल किंवा त्याच्या पुढे मग करिअर, लग्न, जबाबदाऱ्या, सर्व काही गोष्टी आहेत. त्यामध्ये आपली जेव्हा पुढची वाटचाल चालू असते तेव्हा प्रत्येक गोष्टीला आपल्याला काय करावं लागतं? सामोरे जावं लागतं. काय करावं लागतं? सामोरे जावं लागतं. ह्याच्यापासून कुणा सुटका आहे का? नाही सुटका. आणि त्यामध्ये जात असताना मग आपलं बुद्धी, कौशल्य, पैसे, टॅलेंट, जे काही असंगती, फॅमिली, जे काही या सगळ्या गोष्टींच्या द्वारे आपण काय करत असतो? त्याचं सोल्युशन किंवा उत्तर आपल्या ह्याने करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यापेक्षा महत्व आपण काय? परमेश्वराला आपण प्रथम स्थान देतो, आपण प्रार्थना करतो आणि आपल्या गोष्टी देखील काय करत असतो? आपण करतो. बरोबर आहे. पण मग ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे का? आजचा जो टायटल आहे की परमेश्वरावर विश्वास ठेवा, देवावरती विश्वास ठेवा. तर आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे का? मग मी जर ग्रॅज्युएट आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, किंवा मी जे पण आहे समाजामध्ये, मी जे काही किंवा मंडळीमध्ये मी ज्या पदावर असेल त्या गोष्टी, किंवा आपल्या कुटुंबामध्ये मी पिता आहे, माता आहे, किंवा जे काही आपली जबाबदारी आहे ते पार पडत असताना आपली बुद्धी चातुर्य वापरणं मग योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे. बरोबर. ह्यात कुणालाच काही डाऊट नाही. बरोबर आहे, योग्य आहे. पण आपण प्रथम स्थान कुणाला देतो? देवाला. सर्व काही आपण कुणाच्या हाती सोपवतो? देवाच्या हाती सोपवतो. आणि मग आपले सर्व कार्य आपण करतो. बरोबर आहे. आणि सिद्धीस नेणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं जेव्हा आपण आज विचार करणार आहोत की काही प्रसंग मध्ये आपण काय केलं, लवकर आपल्याला काय झालं? उत्तर मिळालं. लवकर आपल्या गोष्टींना काय झालं? सोल्युशन मिळालं. काही गोष्टीसाठी खूप झटावं लागलं, खूप महिने लागले, खूप वर्ष लागले. त्यानंतर काय झालं? आपल्याला समाधान मिळालं, आपल्याला त्याचं उत्तर मिळालं. आता पाहिलं की ड्रीम जे पाहिलं असेल पाळक साहेबांनी, ते कधी पाहिलं असेल, पण पूर्ण कधी केले परमेश्वराने? आता पूर्ण केलंय. प्रेज द लॉर्ड. येस. पण पूर्ण करणार कोण आहे? परमेश्वर आहे, ज्याची आपण काय आहोत? लेकर आहोत. आणि जेव्हा आपण ह्या प्रवासामध्ये चालू लागतो, काही प्रसंग असे येतात की आपल्याला वाटतं की देव आता ऐकतच नाहीये, देव आता ऐकतच नाहीये असं वाटतं आपल्याला. देव माझी प्रार्थना का ऐकत नाहीये? आज मी
जे काय असेल आपण वैयक्तिक जे काय आहे, मी हे आहे, मग माझे लेकरं का नाही ऐकत आहे? मी तर असं नव्हतं, माझी पत्नी तर अशी नव्हती, की या गोष्टी करत असताना अरे मग माझ्या लेकरं असे का आहेत? माझे वाडवडील पण असे नव्हते, मग माझे लेकर असे का आहेत? किंवा बहीण असेल किंवा भाऊ असेल तर मॅरिटल रिलेशन असेल, लग्नाचं नातं असेल, तरी मी एवढं चांगलं वागत आहे माझी पत्नी बरोबर, मग माझी पत्नी माझ्यावर का चांगली वागत नाहीये? जसे वाईस वर्सा जे काय असेल ते, किंवा पती माझ्यावर का चांगलं वागत नाही? मी तर सगळं काही नीटनेटकं करते, मी काय सगळ्या गोष्टींचं त्यांचं सर्व काही ख्याल रखते किंवा केअर करते, सगळं काही मी त्यांना देवानंतर त्यांना प्राधान्य देते. हे सगळं करत असताना देखील पती मला का महत्व देत नाही, का पती मला का प्रेम करत नाही, किंवा मला जसं पाहिजे त्याप्रमाणे का गोष्टी घडत नाही? अशा काही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये काय होत असतात, येत असतात. आणि तेव्हा असं वाटतं की अरे मी तर कधी केलं नाही, मी तर असं नाही, किंवा असं नाही तर मग हे का? आमच्या नातेवाईकांमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये असं नाही तर मग हे का? असं का? असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतील. आता कोणी बोलो न बोलो, पण हे प्रत्येकाच्या मनामध्ये असे प्रश्न येतात की ही गोष्ट का आहे, का घडत आहे? या गोष्टीची तर अपेक्षा मी कधी केली होतं. आपण वाचतो की जे पेरतो ते उगवतं. मग मी तर हे पेरलं नव्हतं, मग हे असं कसं काय उगवलेलं आहे? किंवा ह्या गोष्टीचा मी का सामोरं जावं, मला का सामोरं जावं लागत आहे? मलाच काय या गोष्टीतनं काय करावं लागत आहे, जावं लागत आहे? असं आपण काय करतो, त्या क्षणाला विचार करतो. काही गोष्टी अशा पटकन पटकन काय गोष्टी आपल्या जीवनात घडून येतात. परमेश्वर आपल्याला ब्लेस करतो. मग लग्न, कधी कधी करिअर, एज्युकेशन, लग्न सगळं पटपट लेकर सगळं काही पटकन होतात. तेव्हा आपण या गोष्टीचा विचार करत नाही कदाचित. पण जेव्हा विलंब लागतो, काय लागतो, विलंब लागतो, त्या विलंबाच्या काळामध्ये आपलं विश्वासू जीवन खूप महत्वाचं आहे. काय लागतो, विलंब लागतो. आणि वेटिंग कोणालाच आवडत नाही, पण आपल्याला माहिती की वेटिंग ऑलमोस्ट सगळीकडे आपल्याला करावी लागते, बरोबर आहे? मग परमेश्वराकडून प्रार्थनेचं उत्तर येण्यासाठी जेव्हा आपण वेट करत आहोत, काय करत आहोत, वेट करत आहोत, थांबलेलो आहोत, तेव्हा मी काय करतो किंवा मी काय करते, ह्याला खूप काय आहे, महत्व आहे. आपण पाहिलं की विश्वासणारे येतात खूप. आता माझ्यासारखे म्हटलं तर प्रभूमध्ये आलेले, जे तारण झालेले, जे मी बॉर्न अँड ब्रॉटअप ख्रिश्चन नाहीये, तर प्रार्थनेसाठी येतात. मग कॅन्सर बरा होतो, टीबी बरा होतो, एड्स बरा होतो, काही जे काय असेल ते सगळ्या गोष्टी होते. गरिबी जाते, नोकरी लागते, नवऱ्याचं दारू सुटतं, व्यसन सुटतं, सगळे काही गोष्टी घडतात जीवनामध्ये, चमत्कार होतात. विशेष पण ह्या सगळे चमत्कार आहेच महत्वाचे, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं काय आहे, तारण. आणि तारण जर कळलेलं नाहीये, काय तारण जर कळलं नाहीये, पापातून सुटका जर कळलेली नाहीये, की प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आले, चमत्कार करण्यासाठीच आले का? नाही, ते तारण करण्यासाठी आले आणि बाकी सगळ्या गोष्टी घडल्या. प्रेज द लॉर्ड. हे लक्षात यायला पाहिजे. उद्देश त्यांचा चमत्कार करणं नव्हतं, मनुष्य मात्राचं तारण व्हावं, पापातून सुटका मिळावी, हे होतं. पण त्याबरोबर चमत्कार घडले, त्याबरोबर मृतांना जीवन भेटलं, प्रत्येक गोष्ट घडली. हालेलुया. जोरात बोला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि या सगळ्या गोष्टींमधनं जे लोक चमत्कारांवरती बघून, चमत्कार आपल्या जीवनामध्ये घेऊन, प्रभूचा धावा करून, नाव घेऊन, सगळं काही घेऊन, काही लोक काय होतात, परततात. कारण त्यांना तारणाचं महत्व कळालेलं नसतं, जिवंत देव कळालेला नसतो. पण या गोष्टींकडे आपल्याला लक्ष नाही लावायचंय, पण आपल्याला शिकायचंय की तोच विलंबाचा काळ आहे. त्यांच्याकडे ऑप्शन होतं, ते परत गेले. पण आपण जे विश्वासणारे आहोत, आपण जे तारण पावलेले लोक आहोत, ते जेव्हा आपलं जीवन जगत आहोत, तेव्हा आपण काय करतो. आता आपण ज्यांचं तारण झालंय ते म्हणतील का नाही आता माझा चमत्कार मिळाला, चलो पिछे हटो, चालेल का? चला आपल्या परत त्या जीवनामध्ये जाऊ, परत त्या जे काय असेल त्या जीवनामध्ये राहू. कशाला प्रभूचं नाव घ्यायचं, कशाला काय गोष्टी. होऊ शकतं का असं? व्हायला पाहिजे का असं? जोरात बोला. नाही, बरोबर आहे. कसंही म्हटलं तर काय ऑप्शन आहे का? नाही, बरोबर आहे. मग आता आपली जर पुणे मुंबईची गाडी आहे आणि आपण मुंबईच्या दिशेने बसलो आहे, आता आपण मध्ये लोणाळ्यामध्ये आहोत, आणि जर मला वाटलं नाही अरे माझं पुण्यातलं हे काम राहिलं, तर ती ट्रेन आपण वळवू शकतो का? नाही, ती आपली आता कुठेच जाणार आहे, मुंबईकडेच जाणार आहे. म्हणून जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावर आहोत, तर आपल्याला त्याच मार्गावर चालायचं. प्रेज द लॉर्ड. मग काय करायचं?
या विलंबाच्या काळामध्ये काय करायचं आहे, तर परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आहे. तुमच्या जीवनामध्ये आणि माझ्या जीवनात देखील हे प्रसंग आले असतील. कधी कधी अशी परिस्थिती असते की जेव्हा आपण रोड क्रॉस करत असतो, हायवेवरती म्हणा किंवा कुठे, अचानक आपल्याला कुठेच काही दिसतं नाही गाडी, अचानक मोठा ट्रक किंवा टेम्पो फास्टनी आपल्या जवळून जातो आणि त्यावेळेस आपण त्या पिरियडमध्ये काय असतो, आपण स्थिर असतो आणि आपण तेव्हा काय म्हणतो, आपल्याला जवळ आल्यानंतर दिसतं आता काय, पण तेव्हा आपण काय विचार करतो, देवा आता बघतो, आणि आपण वाचतो. त्यावेळेस आपण काय होतो, घाबरतो, ठीक आहे, पण देवाचा धावा करतो, पण काय होतो, आपण मग स्तब्ध राहतो. काय जातो, शांत होऊन जातो, कारण आपल्याला आता माहिती आहे की आता ना मी पुढे जाऊ शकत त्या स्पीडच्या पुढे, किंवा मी ना मागे हटू शकत, कारण ते एवढ्या स्पीडने आहे की मी हलूच शकत नाही. मग त्यावेळेस आपण काय राहतो, स्थिर राहतो. काय राहतो, बी स्टील, स्थिर राहतो आपण. आणि कुणाच्या हाती सोपवतो, देवाच्या हाती सोपवतो. काही लोकांना उंचीवरनं ते काय असतं, मेल्यामध्ये काय असतं त्याला म्हणतात, मी विसरलो, चाइल्ड व्हील जे आहे त्याच्यावरती पण काही लोकांना भीती वाटते. आता माहित नाही, ते कोणाकोणाला भीती वाटते, सगळ्यांना नाही वाटत. मग त्यावेळेस जेव्हा ते एकदम एसएल वर्ल्ड वगैरे आपण लहानपणी ऐकायचो, तेवढ्या उंचीवर गेल्यावर खाली यायचं असं गोल 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 गोल, त्यावरनं देखील काय होतं, भीती वाटते, ते बसत नाहीत, नको मला नाही सहन होणार. पण मग जेव्हा पहिल्यांदा विमानाचा प्रवास करावा लागतो, मग जेव्हा ते उडतं, जेव्हा ते रनवेवर धावतं आणि जेव्हा हवेत उडतं आणि जेव्हा लँड करतं, तेव्हा काय करतो, ते व्यक्ती काय करतात, देवाचा धावा करतात आणि काय म्हणतात, आता देवा मला तर भीती वाटते, तुला माहिती आहे, पण मी तुझ्या हाती सोपवतो. 2 उदाहरणं मी फक्त सांगत आहे, पण आपल्या जीवनामध्ये असे बरेच उदाहरणं आहेत की जेव्हा आपली मानवी बुद्धी, शक्ती, आकलन, क्षमता या सगळ्या गोष्टी काय होतात, फेल होतात, किंवा त्यावरती आपण अवलंबून राहू शकत नाही, तेव्हा आपल्याला काय सुचतं, केवळ प्रभू आणि प्रभूच दिसतो. आपण केवळ प्रभूचाच धावा करतो. हालेलुया. तसंच परमेश्वराच्या आपण काय आहोत, लेकर आहोत, आणि परमेश्वर आपल्याला कधीच विसरत नाही. आणि इथे परमेश्वरचं वचन काय सांगतं, शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे, आणि राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीवर माझा महिमा वाढेल. माझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला, मला असं दिसत होतं की गाडी पुढे धडकती, माझं डोकं आपटते आणि मी पडत आहे, हे मला सगळं दिसत होतं. आणि त्यावेळेस परमेश्वरने मला सांगितलं की मी माझ्या सेवेसाठी तुला जिवंत ठेवते. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस मला काय सुचत होतं का, नाही, मला फक्त देवाची वाणी ऐकू आली, कारण मी माझ्या जर बुद्धीवर विचार केला असता, माझं डोकं एवढा स्लीप झाली, आपटते, तर हेड इंजुरी म्हणा किंवा काय, मी काहीच करू शकत नव्हतं त्या परिस्थितीमध्ये. करू शकतो का माणूस त्या परिस्थितीमध्ये, अपघातामध्ये? काहीच नाही करू शकत. पण म्हणजे देवाचा जेव्हा आपण धावा करतो, परमेश्वर आपल्याला काय करतो, आपलं संरक्षण करतो, आपलं प्रोटेक्शन करतो. मग प्रत्येक क्षणाक्षणामध्ये, प्रत्येक जीवनाच्या पावलांमध्ये आपण कोणावर अवलंबून असलं पाहिजे, तर देवावरती अवलंबून पाहिजे. पण आपल्या परिस्थितीमध्ये आपण काय करतो, ज्या गोष्टी आपल्याला काय आहेत, इझी आहेत, किंवा आपल्याला वाटतं की नाही, हे तर मी माझ्या कौशल्याने, हे तर मी माझ्या बुद्धीने, हे तर मी माझ्या चातुर्याने इझिली करू शकतो, मग कशाला परमेश्वराला त्रास द्यायचा. थोडक्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जे काय असेल, हे तर मला असंच सॉल्व्ह करता येतं, मग कशाला अभ्यास करताना प्रार्थना करायची. मी तर नोकरीमध्ये माझ्या हे तर इझिली एक्सेलचं किंवा हे फटाफट करतो, मग कशाला मी देवाचं नाव घ्यायचंय. किंवा मग हॉस्पिटलमध्ये मी तर हे रोजच काम करतो, मग कशाला तेव्हा देवाचं नाव घ्यायचं. मी तर माझं बिझनेसमध्ये तर मी रोजच माझं बिझनेस करत आहे, मग कशाला देवाचं नाव घ्यायचं. कारण मी तर तेवढं टॅलेंटेड झालोय, मी तर तेवढं बुद्धिशाली झालोय, मी तर कौशल्यपूर्ण झालोय, आता तर मी करू शकतो, मग कशाला त्रास द्यायचा. असं कधी कधी माणसाला आपल्या एक्सपिरियन्सच्या प्रमाणे काय होतं, गैरसमज होतो. करू शकतो, जे रोज करतो करणार, बरोबर आहे. पण त्यावेळेस देखील परमेश्वर हे पाहतो की हा मला प्रथम स्थान देतो का नाही. समजतंय? त्यावेळेस देखील परमेश्वर आपल्याला पाहतो की हा माझ्यावरती अवलंबून आहे का नाही, हा मला प्रथम स्थान किंवा ही मला प्रथम स्थान देते का नाही. काही कशावर अवलंबून आहे, बुद्धी, ज्ञान, चातुर्य, कौशल्य आणि अनुभव किंवा एक्सपिरियन्स, ह्याच्यावरती हा अवलंबून आहे का, या गोष्टींवरती अनुभव आहे, माझ्यावर अनुभव आहे, हे कोण पाहतं,
परमेश्वर पाहतो. आणि जेव्हा आपण स्तोत्र 46 कडे पाहतो तर त्याचं टायटल लिहिलेलं आहे, मुख्य गवयासाठी कोराच्या मुलाचे, बरोबर आहे, टिपेच्या सुराने गावाचे गीत. आणि जर त्याची पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर हे कोरहाच्या पुत्रांनी, कोरह वंशातील लेवी सेवकांनी लिहिले. ते यरुशलेममधील परमेश्वराच्या मंदिरात उपासना, स्तुती आणि संगीत सेवा करणारे होते. आणि त्यांनी रचलेल्या स्तोत्रांमध्ये देवाचे सामर्थ्य, पवित्रता, संरक्षण आणि विश्वासूपणा विश्ववेतेने दिसून येते. त्यानंतर हे कधी लिहिले गेले ह्याचा काळ एक्झॅक्टली नाही माहिती, पण हिजकिया राजाच्या काळामध्ये ते लिहिलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेस युद्ध होतं, त्या प्रसंगामध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला लक्षात येतं की जर आपण वचन वाचूया त्याच्यावरती आपण पाहतो की राष्ट्रे 6 आणि 7 वचन, राष्ट्रे खवळली, राज्य डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्यावर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. आणि परमेश्वराच्या स्तोत्राचं हे टायटल आहे की देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. आणि जेव्हा आपण काय करतो, आपल्या जीवनामध्ये हे लागू करतो, मग तेव्हा युद्ध प्रसंग पाहिजे असं वाटतं का आपल्याला? यावेळेस तर युद्ध प्रसंग होतं तेव्हा लिहिलं गेलेलं आहे, पण हे देवावरतीच अवलंबून होते. पण मग आपल्याला जेव्हा युद्ध प्रसंगाची आपल्या जीवनामध्ये परिस्थिती आहे तेव्हा आपल्याला काय करायचंय मला सांगा बरं? विश्वासू राहायचंय, अजून प्रार्थना करायची, अजून वचनाच्या आधारे प्रार्थना करायची. घोषणा करणंच आहे, पण कसं करायचं? देवा तुझं वचन सांगतं, जर आपल्याला शक्य तर स्तोत्र 46:10 मध्ये की शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे आणि राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीवर माझा महिमा वाढेल. तुझं वचन सांगतं प्रभू. आणि मी ह्या परिस्थितीमध्ये आहे, या परिस्थितीमध्ये मी आता माझ्या बुद्धीवरती, शक्तीवरती, कुठल्या क्षमतेवरती, अनुभवावरती अवलंबून राहू शकत नाही. प्रभू मी तुझा धावा करत आहे, तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या जीवनात घडू, तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडो. आणि जेव्हा आपण वचनाप्रमाणे धावा करतो तर काय गोष्ट होती, नेहमी आपण शिकतो की जेव्हा आई बाप आपल्या लेकरांना सांगतात की मी तुला ही गोष्ट, तू फर्स्ट आला, सेकंड आला, थर्ड आला, जे काय असेल ते पहिल्या 10 मध्ये आलं तर मी तुला घेऊन देईल असं बोलतो. आणि त्यानंतर ते लेकर आल्यानंतर काय म्हणतात, ते डॅडू तुम्ही मला बोलले होते ना की मी हे आलं मला देणार, माता द्या. आपण काय करून देतात, आठवण करून देतात. मग देवाचं वचन जिवंत आहे, सक्रिय आहे आणि दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. आणि इकडे आपल्याला जेव्हा आपण वचन जेव्हाचं आहे तेच वचन घेऊ आपल्या पित्याकडे जातो आणि म्हणतो ग देवा मी या परिस्थितीमध्ये आता काय करते, मी शांत राहते, आता मी कशावरती मी अवलंबून नाहीये, मी तुझ्यावरतीच अवलंबून आहे. आता तू काय कर, ताबा घे, तुझा महिमा होऊ दे. आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये लागू करतो आपण काय करतो, आशीर्वाद होतो. आजच्या या भक्तीसाठी पाळक साहेबांनी सांगितलं की तुम्ही अवेलेबल राहा. आणि जशी हॉस्पिटलमध्ये ड्युटी आहे, डिपार्टमेंट चेंज झाला आहे, मला पॉसिबल नव्हतं आजची देखील कॅम्पची ड्युटी होती. आणि पण परमेश्वरला जेव्हा आपण प्रथम स्थान देतो, परमेश्वरला आपण धन्यवाद देतो. माझ्या अधिक सिस्टर इन्चार्ज आहेत, त्यांना मी म्हटलं की आमचे पाळक साहेब नाही आहेत तर मला त्या दिवशी प्लीज तुम्ही सुट्टी द्या, ठीक आहे. आणि दुसऱ्या आमचे जे ब्लड बँकचे इन्चार्ज डॉक्टर आहेत त्यांच्याकडे पण तीच गोष्ट मी बोलले. आमच्या मेटर्न मॅडमकडे पण गेलो आणि त्यांना म्हटलं की मला त्या दिवशी सुट्टी पाहिजे, तर एक स्टाफ मागितला आहे, तर स्टाफ तुम्ही द्या, तुमच्याकडचं एखादं कोणतरी स्टाफ द्या. पण त्या मॅडमनी सांगितलं की स्टाफ मिळणार नाही. परिस्थिती काय आहे, स्टाफ मिळणार नाही. आणि आज लांब जायचं आहे कॅम्प आणि तिकडे खूप सारे म्हणजे ब्लड डोनेशन होणार आहे. तिकडे मी त्या ब्लड बँकमध्ये एकुलता एक स्टाफ आहे आणि त्यामुळे मला जाणं काय असतं, कंपल्सरी असतं. पण मी काय केलं, परमेश्वरला प्रथम स्थान दिलं आणि मी म्हटलं की नाही मला प्लीज कन्सिडर करा. डॉक्टरांना पण बोललो की यावेळेस कन्सिडर करा, मला आज चर्च घ्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर आपल्यासाठी मग काय करतो, परिस्थिती बदलतो. काय करतो, परिस्थिती बदलतो. आणि माझ्याऐवजी नाही देणार होते स्टाफ तर देण्यात आलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवपाल धन्यवाद असो. आणि हे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला आपल्या बुद्धीप्रमाणे वाटतं की हे शक्य नाही, पण जेव्हा आपण स्टँड घेतो, म्हणतो नाही देवा मला तर सेवा करायची,
तू ताबा घे. परमेश्वर मिरेकल्स घडवतो. परमेश्वर आपल्यासाठी मार्ग खोलतो. परमेश्वर आपला मार्ग मोकळा करतो. पण तेच जर मी भीती असं वाटले असते, नाही आत्ताच मला ब्लड बँक मध्ये दिलंय, नको, मी कसं काय माझ्या अधिकाऱ्यांना बोलू, मी कसं काय करू, हे करू ते करू, मग मला सेवा करता आली असती का? नाही. देवाची सेवा थांबते का? नाही. पण माझे आशीर्वाद थांबले असते, मला हे आशीर्वाद मिळाले नसते. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी काय केलं पाहिजे? परमेश्वरावरच अवलंबून असलं पाहिजे. दावीद आणि गोलियत संडे स्कूल पासून मी ऐकलं नाही, पण तुम्ही सगळ्यांनी जे बॉर्न अँड ब्रॉट अप आहे त्यांनी ऐकलेलं आहे, पण मी मोठ्यापणे ऐकलेलं आहे. दावीद आणि गोलियतची कहाणी कोणाला माहित नाही का? सगळ्यांना माहिती आहे ना? हात वर करा मग बघू, सगळे जागे आहेत का? सगळे हात वर करा. प्रेज द लॉर्ड. आणि काय झालं बरं मला सांगा, दावीद आणि गोलियतच्या बाबतीमध्ये काय झालं? लवकर बोला, वाचायचं नाही, फक्त स्टोरी सांगा. दावीदाने पहिले शमूएल याचा 17व्या अध्यायामध्ये आहे, आपण रेफरन्स लिहू शकता. पहिले शमूएल 17 मध्ये. आणि आपण वेळेअभाव जाणार नाही आहेत प्रत्येक वचनाकडे, पण दाविदाने काय केलं? गोलियताला काय केलं? हरवलं, त्याला मारून टाकलं. मग कशाने मारलं बरं? दगडाने मारलं, गोटीने. बरोबर आहे का? पण असं मरतं का बरं? मरतं का? मग कसं काय मारलं? व्हेरी गुड. अजून? बरोबर आहे. अजून? व्हेरी गुड. अजून? भरपूर आहे, बोला. ठीक आहे. परमेश्वराचा तो काय आहे? दावीद काय आहे? अभिषिक्त आहे. लक्षात घ्या. आपल्याला माहिती, आपण बोलत नाही फक्त. दावीद काय आहे? अभिषिक्त आहे. देवाच्या सामर्थ्याने त्याने गोलियताला काय केलं आहे? मारलं आहे. दगड काय आहे? एक निमित्त आहे. गोफन एक निमित्त आहे. दावीद पण एक पात्र आहे. पण देवाने त्याला कोणाच्या द्वारे मारलं? देवाच्या सामर्थ्याने दाविदाचा उपयोग करून मारलेला आहे. बरोबर आहे. पण दाविदाचे आपण प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की नाही, दावीद देवाचा अभिषेक देवानी केलं. पण दाविदाने काय केलं ह्याकडे आपण लक्षच लावत नाही. दाविदाने त्याच्या जीवनामध्ये काय केलं ह्याकडे आपण काय करत नाही? लक्ष लावत नाही. काय नाही करत? लक्ष लावत नाही. दावीद जर आपण पाहिलं तर जेव्हा दाविदाकडच्या जीवनाकडे आपण जेव्हा पाहतो काही गोष्टी, तर दावीद सुकुमार होता. जेव्हा शमूएल अभिषेक करणार होता, शमूएल याजक जेव्हा अभिषेक करणार होते, तेव्हा दाविदाला बोलवलं नव्हतं. आपल्याला सगळ्यांना माहिती, दाविदाला त्या योग्यतेचं समजलं नव्हतं, कारण तो लहान होता. तो काय करत होता? मेंढर चारीत होता. बरोबर आहे, मेंढर चारीत होता. पण मग देवाच्या नजरेमध्ये काय होता? तो अभिषिक्त होता. देवराच्या नजरेमध्ये तो पसंत होता. देवाने काय केली? परिस्थिती बदलली. शमूएलाला विचारलं अजून कोण आहे का? मग काय झालं? दाविदाची एंट्री होती आणि मग दाविदाला अभिषेक मिळतो. मग त्यानंतर पण त्याला जवळपास 10-15 वर्षांनी काय होतं? त्याला इस्रायलचा राजा घोषित, म्हणजे जे काही गोष्टी जे अभिषेक मिळाला त्यानंतर त्याला खूप वर्ष थांबावं लागते. लगेचच अभिषेक केलं तो राजा होत नाही. बरोबर आहे. आणि मग तेव्हा राजा झाल्यानंतर च्या अगोदरची ही घटना आहे. राजा व्हायच्या अगोदरची ही घटना आहे. आणि ह्यावेळेस देखील तो काय होता? 20 वर्षांच्या किंवा 15 ते 20 वर्षांच्या दरम्यान अंदाजे होता. युद्धासाठी तो काय नव्हता? पात्र नव्हता. म्हणजे त्याला युद्धभूमी कशासाठी पाठवलेलं? जेवण देऊन पाठवलेलं भावांसाठी. बरोबर, माहिती आहे ना सगळ्यांना? बरोबर आहे. त्याला युद्ध करायला पाठवलेलं का कोणी? नाही. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं? राजाला बोलला, भावांना बोलला. मग त्याची काय झाली? थट्टा झाली. राजाने भावाने म्हटलं का जा नाही, मार आता. नाही झालं ना? असं झालं का? थट्टा झाली, अपमान झाला. अपमान झाल्यानंतर देखील काय केलं त्यांनी? निघून गेला. नाही निघून गेला ना? आपल्या जीवनामध्ये पण असं होतं. आपण काय करतो? लोक
जेव्हा आपण सेवा करायला जातो, सेवा करत असतो, लोक आपले काय करतात, करू शकतात. मग आपण काय करतो, जाऊ दे, हे भावाने बोललं, बहिणीने बोललं, असं बोललं, नाही होत का मला, नको, मी जातो, नको करायलाच नको, कोण बोलायला पण नको आणि कशालाच नको, कशाला कोणाचं ऐकून घ्यायचं. असं केलं नाही पाहिजे, आपण शिकलं पाहिजे. आणि दाविदाकडे जेव्हा आपण पाहतो, तर दावीद जरी मेंढर पाळीत होता तरी तो काय करत होता, स्तोत्रे देखील लिहित होता, देवाची स्तुती देखील करत होता. प्रेज द लॉर्ड. राजाला तो म्हणतो की मी काय केलेलं आहे, सिंह आणि अस्वलांना काय केलेलं आहे, पाळून टाकलंय, मी माझ्या मेमण्याला काय केलेलं आहे, वाचवलेलं आहे, मेंढरांना काय केलेलं आहे, त्यांच्या तावडीतून सुटका केलेली आहे. ज्या देवाने मला त्यांना वाचवण्यासाठी सामर्थ्य दिलं, तोच देव मला काय करेल, या संकटातून म्हणण्यापेक्षा या गोल्लत्याला देखील काय करेल, मारेल. प्रेज द लॉर्ड. विश्वास बघा, त्यावेळा देखील तो लहान होता, त्याच्याकडून ते मारणं शक्य आहे का, नाही, परमेश्वराच्या सामर्थ्याने. पण तो काय करत होता, प्रॅक्टिस करत होता, काय करत होता, देवावरती अवलंबून होता. आणि देव परमेश्वर त्याला काय दिलं, तेव्हा सामर्थ्य दिलं. आणि जेव्हा गोल्याताला मारायचं तेव्हा देखील परमेश्वरने काय केलं, सामर्थ्य दिलं. जसं मी तुम्हाला शिकवलं 10व्या वचनावरती परिस्थिती आहे, वचन घ्या आणि बोला, देवा तुझ्या वचनामध्ये हे लिहिलंय. तसंच तो काय करतो, तो म्हणतो की नाही, मी तेव्हा मारलं त्यांना माझ्या वाचवायला, आता मी ह्याला देखील जो आपल्या देवाच्या बद्दल किंवा आपल्या इस्रायलाबद्दल जे बोलत आहे, निंदा करत आहे, त्याला देखील मी काय करून टाकेल, मारून टाकेल. हे विश्वास त्याने प्रकट केला, हा विश्वास त्याने जाहीर केला. आणि ते वचन त्याने तिकडे राजाला बोललं, तेव्हा राजाने त्याला काय केलेलं आहे, अलाव केलेलं आहे. जेव्हा ते शस्त्र सामग्री त्याला देण्यात आली, ते देखील त्याला घालता येत नव्हतं, तेव्हा देखील लोक हसत असतील, अरे हा कुठला सैनिक आहे, ह्याला तर तलवार देखील लावता येत नाही, हात उचलता पण येत नाही, हा कसं काय त्याला गोल्याता मारल, ज्या पुढे इस्रायली सेना माघार घेते, पळून जायचं बघते, हा काय त्याला हे करेल, जो ललकारत आहे त्याच्या सामना करण्यासाठी कोण जात नाही, हा दावीद हा सुकुमार काय लढणार आहे, हे विचार त्यांनी केला असेल. पण त्या विश्वासाने जो परमेश्वरवरती तो अवलंबून होता, परमेश्वर जेव्हा तो अवलंबून आहे, तो देवाचा अभिषिक्त आहे, तेव्हा त्यासाठी ती गोष्ट काय होती, शक्य होती, अशक्य नव्हती. कारण तो मानवी बुद्धीप्रमाणे, मानवी क्षमतेप्रमाणे, मानवी त्याच्या वयाप्रमाणे, कौशल्याप्रमाणे तो ट्रेंड नव्हता, काही नव्हता त्या गोष्टीमध्ये. पण तरी देखील परमेश्वरवरती तो अवलंबून होता. आणि सर्व शक्तिशाली कोण आहे, परमेश्वर आहे. त्यासाठी आपली अवेलेबिलिटी केवळ उपयोगी आहे. आपण फक्त म्हटलं पाहिजे की मी आहे, मी तुझी सेवा करण्यासाठी तयार आहे. त्यासाठी आपण कुठले स्किल्स घेऊनच यायला पाहिजे, बायबल कॉलेज करून यायला पाहिजे किंवा हे करूनच यायला पाहिजे, असं काही नाही. पण परमेश्वर विश्वास ठेवून आपण हजर असलं पाहिजे, आपण सरेंडर केलं पाहिजे. आपण म्हटलं पाहिजे, देवा तू माझा प्रभू आहेस, माझं सर्व काही तुझं आहे. आणि प्रभू मला माहिती की हे माझ्या शक्तीप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या टॅलेंट प्रमाणे शक्य नाही, पण तू सर्व शक्तिमान परमेश्वर आहे, तू सर्व काही घडवणारा परमेश्वर आहे, तू करशील हे मला माहिती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये सामना करत असताना त्या परिस्थितीला आपल्याला काय करायचं आहे, बोलायचं आहे, की जे वचनाच्या द्वारे बोलायचं आहे. जर आपल्याला आजार कोणी व्यक्ती आहे, त्यासाठी यशा 53:5 घेऊन बोलायचं आहे, प्रभू येशू ख्रिस्ता तुला बसले फटक्याने आरोग्य प्राप्त झाले, तेच आरोग्य परमेश्वर मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो, त्या व्यक्तीसाठी मी स्वीकारतो आणि घोषित करतो. त्या वचनावरती जेवढं आपण त्या गोष्टीने जे वचन घोषित करत राहू, ते सत्यामध्ये अवतरित करणारा परमेश्वर आहे. ज्या काही गोष्टी आपण आध्यात्मिक जीवनामध्ये बोलतो, त्या परमेश्वर या पृथ्वीवरती अस्तित्वात आणतो. पण त्या बोलणं हे माझं काम आहे, तुमचं काम आहे. दावीद जसा बोलला की मी त्या काय केलेलं आहे, मेंढराला त्या सिंहाच्या ह्याच्यापासून वाचवलं आहे, तसंच मी ह्याला देखील काय करेल, मारील आणि वाचवेल. हे बोलणं कोणाचं काम आहे, आपलं काम आहे. हे जर तो राजाला बोलला नसता, जेव्हा त्याची थट्टा झाली, त्याचा अपमान झाला, तर त्या गोल्याताला त्याला मारता आलं नसतं. देवाचा महिमा त्याला प्रकट करायचा होता. देव आपला महिमा आपल्या प्रत्येकाच्याद्वारे प्रकट करणार आहे. पण मी त्याच्यासाठी तयार आहे का, किंवा मी ती महिमा करण्यासाठी उपलब्ध आहे का? जर मी उपलब्ध नाहीये तर दुसरा कोणतरी आहे. कारण परमेश्वराने सगळ्यांना बनवलं आहे. परमेश्वर भेदभाव करणार नाही. काल, आज आणि युगाने तो सारखाच देव आहे. मग पण प्रश्न असा आहे की मला जर फलदायी व्हायचंय, मला जर देवाच्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग द्यायचा आहे, तर मी परमेश्वराची सेवा करण्यासाठी उपलब्ध आहे का? जर मी उपलब्ध आहे, मी परमेश्वराला सरेंडर केलेलं आहे, परमेश्वराला समर्पण केलेलं आहे, तर परमेश्वर अद्भुत आणि अद्भुत कार्य करणारा देव आहे. जसं आम्ही साक्ष ऐकले, उकड्यावरनं राजांच्या ठिकाणी बसवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला तो अनुभव आहे.
आता एवढा वेळ मी घेणार नाही. अद्भुत साक्षींनी परमेश्वरने भरलेलं आहे आपलं जीवन. आणि आपण जेव्हा पाहतो काही आपल्या पवित्र शास्त्राकडे काही पाहतो तर लाल समुद्र दुभगणारा आपला परमेश्वर आहे. हालेलुया. इस्रायलीची सेना जेव्हा मागे त्यांचे शत्रू आणि पुढे समुद्र आहे त्या ठिकाणावरती आहे, परमेश्वर काय करतो आहे, मोशेच्या कर्वे काय केलं जात आहे, परमेश्वर लाल समुद्र दुभागत आहे आणि ते सर्व मोशे आणि इस्रायली सर्व लोक तिथनं पार पडत आहेत. अद्भुत चमत्कार करणारा आमचा परमेश्वर आहे. आपण केवळ काय केलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, त्यावर अवलंबून व्हायला पाहिजे, प्रथम स्थान त्याला पाहिजे, आपलं समर्पण त्याला केलं पाहिजे. दावीद आणि गोलियाथाकडे आपण पाहिलेलं आहे आणि आपण पाहतो की शद्रक मेशक अबेदनगो पाण्यामध्ये आपण पाहिलं, समुद्रामध्ये मोशे आणि इस्रायलाकडे आपण पाहतो, युद्धभूमीमध्ये आपण पाहतो दावीद आणि गोलियाथाकडे, आणि जेव्हा आपण पाहतो अग्नीमध्ये शद्रक मेशक आणि अबेदनगोकडे. त्या परिस्थितीमध्ये विचार करा, त्या भट्टीमधनं शक्य आहे का येणं? मानवी बुद्धीप्रमाणे विचार केलं तर ते अशक्य आहे, पण त्या ठिकाणावरनं बाहेर काढणारा परमेश्वर आपला जिवंत देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अद्भुत आणि महान आमचा परमेश्वर आहे. त्या ठिकाणावरनं तो आपल्याला वाचवतो. सिंहाचं तोंड बंद करणारा परमेश्वर आहे. दानिएलाकडे आपण जेव्हा पाहतो, सिंहाचे तोंड परमेश्वराने काय केलेले आहे, बंद केलेले आहे. आणि आपण जेव्हा पाहतो की अन्न पुरवठा करणारा देखील देव आहे. एलिया संदेष्टाला काय केलेलं आहे, कावळ्याच्या द्वारे परमेश्वराने काय केलेलं आहे, अन्न पुरवठा परमेश्वराने केलेला आहे. बढोतरी देणारा परमेश्वर आहे. आपण त्या विधवेकडे पाहतो तर त्या तेलाचा चमत्कार परमेश्वराने केलेला आहे. अलिशा संदेशाच्या काळामध्ये आपण पाहतो की काय होतं, तिचं कर्ज निघून जातं, समृद्ध ती होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की योनाकडे जेव्हा पाहतो, जेव्हा आपण देवापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो, देवाच्या मार्गापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वर आपल्याला पुन्हा एकदा त्या ट्रॅकवरती घेऊन येतो. आणि योनाला देखील त्या मोठ्या माशाच्या पोटामध्ये परमेश्वराने जिवंत ठेवलेलं आहे. आपण पाहतोस की या ठिकाणी जेव्हा आपले शिष्य आणि येशू ख्रिस्त जेव्हा त्या नावेमध्ये आहे आणि शिष्य म्हणत आहे, प्रभूजी आपण काय करत होतो, बुडणार आहोत. आता तेव्हा येशू काय म्हणतो, वादळाला काय करतो, तेव्हा रागवतो आणि शांत करतो. आपण पाहतो की प्रभू येशू वादळ शांत करतो. आणि आपण पाहतो की मरणावर विजय मिळवणारा देखील परमेश्वर आहे. लाजराला देखील परमेश्वर म्हणतो ये बाहेर, आणि तो पुन्हा बाहेर येतो, तो जिवंत होतो. पेत्राकडे आपण जेव्हा पाहतो, प्रभू येशूला तो म्हणतो की प्रभू तूच आहे का, ते भूत ओढतात नाही. मग येशू ख्रिस्त जेव्हा त्यांना कळतं मी आहे, तेव्हा प्रभू म्हणतो पेत्र की तू आहेस तर मला आज्ञा कर, मी पाण्यावरनं तुझ्याकडे यावं. आणि जेव्हा तो चालू लागतो, पण जेव्हा त्याची नेत्र येशूकडून दूर जातात तेव्हा तो पाण्यामध्ये जातो. तो मछुआरा होता, पण तो काय म्हणतो, मी आता बुडत आहे. जेव्हा आपली नेत्र, आपली दृष्टी परमेश्वराकडे आहे, आपल्या जिवंत देवाकडे आहे, येशू ख्रिस्ताकडे आहे, आपण जेव्हा परमेश्वर अवलंबून आहे, आपल्याला कुठलीच परिस्थिती बाधा करू शकत नाही, कुठले सिच्युएशन आपल्याला हार्म करू शकत नाही. कारण आपण आपल्या कौशल्यावर, आपल्या बुद्धीवर, आपल्या कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नाही आहोत. आपण देवावर अवलंबून आहोत. आणि आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो की ते जे सेवक संदेष्टे झालेले आहेत, ते त्यांच्या विश्वासू जीवनामध्ये काय झालेले आहेत, पुढे आलेले आहेत. त्या वचनावर विश्वासाच्या द्वारे विश्वास त्यांनी काय केला आहे, प्रकट केला आहे. म्हणून विश्वासाचा अंगीकार करणं गरजेचं आहे. हालेलुया. विश्वासाचा अंगीकार करणं गरजेचं आहे. काय आहे, गरजेचं आहे. आपला जेव्हा बाप्तिस्मा होतो, थोडासा आवाज दे. आपला जेव्हा बाप्तिस्मा होतो तेव्हा आपण काय करतो, येशू हा प्रभू आहे, आपण काय करतो, अंगीकार करतो. काय करतो, अंगीकार करतो. म्हणजे काय, मुखाने कबूल करतो, मुखाने कबूल करतो. आणि तेव्हा पश्चाताप आहे, बाप्तिस्मा आहे, सगळे. पण मुखाने अंगीकार केल्यानंतर आपलं काय होतं, तारण होतं. बोला सगळे, काय होतं, तारण होतं. बोला सगळे, तारण होतं. बोला सगळे, तारण होतं. म्हणून जेव्हा आपण एकमेकांना बोलतो, आपल्या एकमेकांच्या शब्दांच्या द्वारे चांगला आणि वाईट परिणाम होतो का नाही होतो? जोरात बोला, लवकर बोला. होतो का नाही होतो? एखाद्याला आपण चांगलं बोललो तर चांगले अजून गोष्टी घडतात की नाही घडतात की नाही? आपण एखाद्याला कोसतच राहिलो, एखाद्याला नावच ठेवत राहिलो, की एखादं काही वाईटच केलं किंवा वाईट टाकलं तर निगेटिव्ह परिणाम होतो का नाही होतो? मग आपल्या शब्दाला परमेश्वराने काय दिलेलं आहे, शब्दाला काय दिलेलं आहे, महत्व आहे. शब्द देही झाला, शब्द प्रभू येशू ख्रिस्त आहे, ते तर आहे देव परमेश्वर. पण शब्दाला काय दिलेलं परमेश्वराने, आपल्या जीवनामध्ये महत्व आहे. आपण जे काय बोलतो त्याला काय आहे, महत्व आहे. म्हणून आपण काय बोलतो हे जपून बोललं पाहिजे. आपण काय बोलतो हे जपून बोललं पाहिजे. मग जेव्हा प्रार्थना करतो, आपण एकमेकांबद्दल पाहिलं आता जेव्हा देवावर बोलतो,
मग देवावर बोलताना कसं बोलायचंय? देवा तुझं वचन आम्हाला हे सांगतं. जरी शास्त्र पाठ नसल पण वचन माहिती आहे, वचन जाणून घ्या, वचन वाचा, वचन ऐका. वाचायचा इंटरेस्ट नसेल तर ऐका. वचनाप्रमाणे परमेश्वर पुढे सादर व्हा. परमेश्वर तुझं वचन आम्हाला इकडे सांगतं, ही माझी परिस्थिती, मी जाणतो की तू हे करू शकणारा देव आहे. मी नाही परमेश्वर, मी कोणी नाही, परमेश्वर तू करणारा परमेश्वर आहे. मग ते अग्नी असो, पाणी असो, वादळ असो, काही असो आपल्या जीवनामधलं, का सिंह असो किंवा कुठलीही परिस्थिती असो, प्रत्येक परिस्थितीवरनं सोडवणारा किंवा मृतासारखी मेलेली परिस्थिती लाजराकडे आपण पाहतो तशी परिस्थिती असो, ती सगळं देखील जिवंत करणारा आपला प्रभू परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि परमेश्वरावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपण सर्वजण उभे राहूया. आपण प्रार्थना गीतेमध्ये जाणार आहोत. आपले सर्व चिंता, काळज्या, सर्व दुःख, संकट आपण परमेश्वराच्या हाती सोपवणार आहोत. आणि जेव्हा पण आपण परमेश्वराच्या जवळ जातो, परमेश्वराच्या सानिध्यात जातो, उपकार स्तुतीचं यज्ञ घेऊन, स्तुती आराधनेचं यज्ञ घेऊन आपण परमेश्वर पुढे सादर व्हायचं असतं. आपण सर्वजण परमेश्वराचे लेकर आहोत. आपण कधी विसरता कामा नये की परमेश्वर आपला देव आहे. परमेश्वर कोण आहे आणि परमेश्वरामध्ये मला काय परमेश्वराने स्थान दिलंय हे कधीच आपण विसरलं नाही पाहिजे. परमेश्वर अद्भुत आणि महान आमचा परमेश्वर आहे. परमेश्वर आपलं प्रीती करणारा देव आहे. आणि सगळ्यात महत्वाच्या गोष्ट म्हणजे काय आहे की तो आपल्यावर प्रीती करतो. आपले नेत्र आपण बंद करूया, आपण प्रार्थनेमध्ये जाऊया, आपले मुख उघडूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया. प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणे, प्रभू येशू आम्ही तुला गौरवतो, आम्ही तुला उंचवतो, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी लेकर आहोत. आपल्या शब्दांमध्ये परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. आपण जशी खरी प्रार्थना करतो तशी परमेश्वराला तुम्ही स्तुती आराधना करा. अरे परमेश्वराला धन्यवाद द्या, मनामध्ये परमेश्वराची उपकार स्तुती करा. जर परमेश्वर तुम्हाला पवित्र आत्म्याने, परमेश्वराने तुम्हाला अन्य भाषेत दान देऊन आशीर्वाद केला त्याप्रमाणे प्रार्थना करा. पण आपले मुख उघडा, शांत बसू नका. आता या ठिकाणी ही वेळ आपली आहे. परमेश्वर जेव्हा परमेश्वराचं सानिध्य, पिता परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या ठिकाणी आहे, परमेश्वराची महान समक्षता इकडे आहे, तेव्हा आपण शांत बसायचं नाहीये. आपण देवाला गौरवायचं आहे, देवाला उंच करायचं आहे. आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण हे शिकलं पाहिजे की आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रथम स्थान परमेश्वराला द्यायला पाहिजे. परमेश्वराला म्हटलं पाहिजे, परमेश्वर मी माझ्या बुद्धी, टॅलेंट, शक्ती, क्षमता, एक्सपिरियन्स, क्वालिफिकेशन्स जे आहे त्याच्यावरती अवलंबून राहत नाही, तर प्रभू मी केवळ तुझ्यावर अवलंबून राहतो. मग प्रभू माझ्या परमेश्वर की कामावरती जाणं असो, माझं शिक्षण असो, माझा अभ्यास करणं असो, माझी परीक्षा असो, कुठलंही कार्य असो, परमेश्वर हे तुझ्या बिना शक्य नाही. कारण तू माझा निर्माण करता आहे. तू हा श्वास माझ्या नाकपुड्यात ठेवला आहे म्हणून मी जिवंत आहे. तू जर हा श्वास काढून घेतला तर सर्व काही संपल. आणि प्रभू परमेश्वर या पृथ्वीवरचं जीवन जरी संपलं, पण प्रभू जेव्हा आम्ही तुझ्यामध्ये, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झोपी जाऊ, प्रभू आम्ही तुझ्या समवेत असू. होय प्रभू, आम्ही जाणतो की प्रभू परमेश्वर या जगामध्ये आणि या जगाच्या नंतर देखील प्रभू परमेश्वर केवळ तूच आमचा प्रभू आहे. आणि प्रभू आम्ही तुला सोडून किंवा तुला परमेश्वर आम्ही तुझ्यापासून लांब राहून काहीच करू शकत नाही. मग प्रभू ती तुझी सेवा असो की परमेश्वर आमचं दैनंदिन जीवन मधलं कुठलंही कार्य असो, आम्ही ते परमेश्वर तुला प्रथम स्थान दिल्याशिवाय केलं नाही पाहिजे. प्रभू होय प्रभू माझ्या देवा, मी तुझे उपकार मानतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. ही वेळ आहे प्रार्थनेची. आपण ही वेळ प्रार्थनेमध्ये परमेश्वराकडे सादर करणार आहोत, प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आपण सर्वजण परमेश्वराचा धन्यवाद देऊया. आपली परिस्थिती परमेश्वराला सांगूया, धन्यवाद देऊया, परमेश्वराला गौरवूया. थँक्यू जीसस, धन्यवाद येशू. हे येशू राजा येशू, होतो तुला मी समर्पण, पापी मम जीवनाचे हो दे परिवर्तन. Yes Lord, thank you Lord, thank you Jesus. Let your presence come upon us Lord. Let your glory shine upon us Lord. प्रभू येशू तुझा वरदहस्त आम्हा प्रत्येकावर उतरू दे. आम्ही सर्वजण परमेश्वर तुझ्या पुढे लीन नम्रवंत करणारे सादर होतो. प्रभू परमेश्वर तुझा अद्भुत महिमा, अद्भुत गौरव दे. होय प्रभू, आमच्या कुटुंबामधली परिस्थिती कशी असो प्रभू, किती विकट असो, किती तळगळले गेली असो, होय परमेश्वर ते मरणापर्यंत पोहोचले असो, असं वाटेल की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्ही मेलेलं बरं, पण प्रभू परमेश्वर आम्ही आज जाणतो प्रभू, आम्ही आमच्या अंतःकरणापासून जाणतो की आमचा उद्धार करता तू आहेस, आमचा तारणारा तू आहेस. मग प्रभू माझे देवा, ती परिस्थिती परमेश्वर लोकांसाठी थट्टा सारखी असो माझ्या देवा,
होय, नवरा परमेश्वर बायकोला सोडून गेला आहे, बायको नवऱ्याला सोडून गेला आहे, किंवा लेकर ऐकत नाही, किंवा परमेश्वर जे काही परिस्थिती असो, जी मानवी सामाजिक दृष्टिकोनात परमेश्वर अशक्य आहे, सगळे परमेश्वर कोणाला सांगू कोणाला नाही सांगू शकत असली परिस्थिती आहे, पण आम्ही सर्व काही तुलाच सांगू शकतो माझ्या देवा. त्या परिस्थितीचा ताबा घेणारा तू आमचा जिवंत देव आहे माझ्या देवा. आम्हा प्रत्येकाचा प्रभू तू ताबा घे परमेश्वर. होय प्रभू, त्या परिस्थितीतून लोक आज जाते, आज तुझी मंडळी जाते, ती तुझ्या पण आज जात नाही, कारण तू आमचा पिता आहेस आणि तू आपल्या लेकरांची भेट घेणारा परमेश्वर आहे, तू आमच्याशी बोलणारा परमेश्वर आहे. होय माझ्या देवा, प्रत्येकाला स्पर्श करणार येशूच्या नावात, प्रत्येकाचा मेलेला आध्यात्मिक जीवन प्रभू येशूच्या नावात परमेश्वर पवित्र आत्म्याच्या द्वारे पुनरुज्जीवित कर प्रभू येशूच्या नावात. होय प्रभू परमेश्वर, तुझा पवित्र अग्नी प्रत्येकावर उतरले होते परमेश्वर माझ्या देवा. होय परमेश्वर, होय प्रभू, आमची सर्व परिस्थिती तुझ्या हाती देत असताना प्रभू आम्ही लीन नम्रता करणार तुला विनवणी करतो प्रभू, तुझ्या गौरवासाठी आम्हा प्रत्येकाचा उपयोग तू करून घे परमेश्वर. आम्ही लीन नम्रता करणार तुला पुन्हा एकदा सादर होतो. आम्ही प्रभू येशू तुला समर्पित करतो. थँक्यू लॉर्ड. ते कंट्रोल लॉ पवित्र आत्मा देवा, त्या जागाचा ताबा घे प्रभू येशू. प्रत्येक विश्वासणाऱ्याचा ताबा घे, प्रत्येकावरती तुझा पवित्र anointing Lord, अभिषेक. हालेलुया. Fire in the mighty name of Jesus. Fire in the mighty name of Jesus. Fire, 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 fire in the mighty name of Jesus. Hallelujah. Thank you Lord. ऑनलाईन ऐकत आहे त्यांच्यावरती देखील परमेश्वर, घरी असतील, विचारात नोकरी राहावीस जातील, फायर इन द माइटी नेम ऑफ जीसस. प्रत्येकाला स्पर्श कर, आजाराला परमेश्वर उठव. हालेलुया. थँक यू जीसस. जय परमेश्वर, दवाखान्यातून ऐकत आहे प्रत्येकाला परमेश्वर तुझं वरस्त परमेश्वरच्या नावाने परमेश्वर तू शब्द मात्र बोल म्हणजे तू साखर बरा होईल. फायर यशा 53:5 प्रमाणे परमेश्वर. होय प्रभू येशू ख्रिस्त तुला बदला फटकेने आमचं आरोग्य प्राप्त झाले. फायर इन द माइटी नेम ऑफ जीसस. 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 टच लॉर्ड, टच एव्हरीवन लॉर्ड, टच एव्हरीवन लॉर्ड. कोणी रिकामा असतं जात कामा नाही. आम्ही तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझ्या भवनामध्ये आहोत. प्रत्येकाला स्पर्श येशूच्या नावात touch Lord, touch in the mighty name of Jesus. Touch in the mighty name of Jesus. होतो परमेश्वर, आमच्यावर दया कर, आमच्या कुटुंबावर दया कर, आमच्या मंडळीवर दया कर. पवित्र जीवन परमेश्वर, पवित्र करण्याचं जीवन, ख्रिस्तमय जीवन स्पर्श स्पर्श कर. Touch Lord, touch in the mighty name of Jesus. Fire 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 in the mighty name of Jesus. Release fire in the mighty name of Jesus. Release fire in the mighty name of Jesus. Release fire in the mighty name of Jesus. अग्नीतून सोडवणार तू देव आहे परमेश्वर. समुद्रात पाण्यातून सोडवणार तू देव आहे परमेश्वर. सिंहापासून वाचवणार तू देव आहे परमेश्वर. शक्तिशाली परमेश्वर, लोकांपासून वाचवणारा, गल्ल्याचा सारखे परमेश्वर, होय परमेश्वर पासून वाचवणार तू आमचा देव आहे. होय परमेश्वर माझ्या देवा, होय परमेश्वर प्रत्येक परिस्थितीतून वाचवणार देव आहेस. मरणातून जीवन देणार तू देव आहेस. आम्ही परमेश्वर तुझ्यावर अवलंबून राहतो माझ्या देवा. होय परमेश्वर, होय परमेश्वर, वादळ असो, वाळ असो परमेश्वर, अग्नी असो, प्रत्येकापासून परमेश्वर वाचवणारा तू देव आहेस. का तू आमचा निर्माण करता देव आहेस. होय प्रभू, आम्ही तुझ्यावर अवलंबून राहतो. तुझं वचन सांगतं शांत व्हा आणि ऐक, मी देव आहे, माझा महिमा वाढेल. होय प्रभू, प्रभू तुझा महिमा वाढेल, तुझाच महिमा वाढेल, तुझाच महिमा वाढेल. प्रत्येक परमेश्वर, प्रत्येक आशीर्वादाबद्दल तुला तुला ग्लोरी देतो, तुलाच महिमा देतो, तुलाच उंचावतो येशू ख्रिस्त माझ्या देवा. प्रभू येशू ख्रिस्त पिता परमेश्वर होता, प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्मदेवा, धन्यवाद रक्षक. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, धन्यवाद येशू. पवित्र आत्म्याचा अनेक प्रत्येकावर रिलीज होते, प्रत्येक बंधन सॉरी ही शिक्षण आहोत प्रभू येशू तुझ्या वधस्तंभाल रक्ताच्या सामर्थ्याशी मोडले जाऊ दे. प्रत्येक जादू ठोना करण्याचे प्रकार प्रभू येशूच्या नावात वधस्तंभाल तुझ्या पवित्रपणाच्या द्वारे तुझ्या रक्ताच्या सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्ता नष्ट बोलतो. प्रभू येशूच्या नावात नष्ट बोलतो, प्रभू येशूच्या नावात नष्ट बोलतो, प्रभू येशूच्या नावात. टच लॉर्ड, टच लॉर्ड, टच लॉर्ड इन द माइटी नेम ऑफ जीसस. हो परमेश्वर, मृत्यूच्या आत्मे, विकाराच्या आत्मे नष्ट बोलतो प्रभू येशूच्या नावात. स्थापित बोलतो ना येशूनाथ, नष्ट बोलतो प्रभू येशूनाथ, स्थापित बोलतो ना येशूनाथ. फ्री
फ्री एव्हरीवन इन द मायटी नेम ऑफ जीसस. सुटका प्रभू येशूच्या नावात, सुटका प्रभू येशूच्या नावात, सुटका सुटका प्रभू येशूच्या नावात, सुटका प्रभू येशूच्या नावात. फ्री 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 इन द मायटी नेम ऑफ जीसस. प्रत्येक सैतानी अडखळापासून, प्रत्येक मनुष्य बंधनातून, होय परमेश्वर दुरात्म्याच्या परमेश्वर अटॅक पासून, free in the mighty name of Jesus. Free in the mighty name of Jesus. Free in the mighty name of Jesus. Release your whole power, Lord. Release your glory, Lord. Release your glory, Lord. Release your anointing, Lord. In the mighty name of Jesus. 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 Thank you, Lord. प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या पुढे नतमस्तक होतो, तुला उंचवतो, तुला गौरवतो, तुला धन्यवाद देतो. या वेळेमध्ये प्रभू आम्ही आमचं अंतकरण उघडून तुला विनंती करतो, प्रभू माझा तू ताबा घे, माझ्या जीवनात ताबा घे. माझं परमेश्वर जीवनातून पापापासून परमेश्वर दूर राहण्याची मला तू बुद्धी दे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे. पावित्र्यामध्ये मला तू चालव, तुझ्या वचनामध्ये प्रभू ख्रिस्ता मार्गावर तू आम्हाला चालव. प्रभू तू विजयशाली आमचा परमेश्वर आहे आणि तुझे लेकर हे विजय परमेश्वर हे विजयी असली पाहिजे. तो परमेश्वर आम्ही हारलेलो नाही, आम्ही थकलेलो नाही, कारण प्रभू आम्ही जाणतो की आम्ही कोणीच नाही, तर आमचा कैवारी प्रभू येशू ख्रिस्त, आमचा तारणारा, आमचा सोडवणारा, आमचा मुक्तीदाता येशू ख्रिस्त आहे. आमच्या कुटुंबाचा ताबा तू घे, आमच्या लेकरांचा तू ताबा घे. तो परमेश्वर या मंडळीचा तू ताबा घे, प्रत्येक विश्वासणाऱ्याचा तू ताबा घे. आम्हा प्रत्येकावर तू दया कर. जे परमेश्वर तुझ्या विश्वास परमेश्वर जन परमेश्वर लेकर ऐकत आहे त्या प्रत्येकाचा ताबा घे. जे तू धावा करतात प्रभू येशू त्यांचा तो ऐक प्रभू. प्रत्येकावर तू दया कर, प्रत्येकावर तू दया कर, प्रत्येकावर तू दया कर. बलाने नव्हे, पराक्रम नव्हे, तर माझ्या आत्म्याने करते देईल असे सेना देश परमेश्वर म्हणतो जगाच्या आरसा. Therefore I tell you whatever ask for in prayer, believe that you have received it and it will be yours. Mark 11:24. If you dwell in me and my words dwell in you, ask whatever you want and it will be done for you. John 15:7. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तो 34:8 आणि तुझं वचन सांगतं, अहो कष्टी व भार कांत जन, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसाव देईन. आम्ही प्रभू परमेश्वराचा अवलंबून राहतो. प्रभू आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर. प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. म्हणे कृपया खाली बसावं. थँक्यू.